हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आजचा माझा व्हिडिओ आहे आपलं भारतातली जी मोठे चारधाम आहेत, बद्रीनाथ, रामेश्वरम, द्वारका आणि पुरी. तर मी ज्योतिर्लिंगाची यात्रा करताना माझ्या लक्षात आलं की माझे बाकीचे 3 चारधाम जे आहे, चारधाम मधले जे 3 धाम आहेत त्यांचं दर्शन झालं, पण जगन्नाथपुरीचं दर्शन घेण्यासाठी मला ही वेगळी यात्रा करावी लागणार आहे. पण मी ठरवलं ही करूया, म्हणजे आपले चारधाम सुद्धा पूर्ण होतील. हा व्हिडिओ मी आज टाकायचं महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर अजून 2 ते 3 दिवसांनी पुरीमध्ये मुख्य रथयात्रा एक सुरू होते, जी जगन्नाथपुरीची अत्यंत प्रसिद्ध अशी रथयात्रा असते. पण ही यात्रा सुरू होण्याच्या आधी 15 दिवस जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या देवतांना आराम दिला जातो. त्यांना 108 कलशांचा अभिषेक केला जातो. त्यामुळे अशी मान्यता आहे की यांना त्याच्यामुळे ताप भरतो आणि त्यांना आराम मिळण्यासाठी त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार केले जातात. या संपूर्ण काळाला अनसरा असे म्हणतात. म्हणजे काय होतं तर या काळामध्ये लोकांना त्यांचं दर्शन सहजरित्या मिळत नाही. त्यामुळे रथयात्रा झाल्यानंतरच जगन्नाथपुरीमधलं जगन्नाथ स्वामींचं दर्शन आपल्याला उपलब्ध होतं. म्हणून मला असं वाटलं की या दिवसात आपण जर हा व्हिडिओ टाकला तर माझ्याकडनं थोडीशी तुम्हाला एक दर्शनाची भेट. तर सुरू करूया आपली ही जगन्नाथपुरीची यात्रा. त्याआधी मी गेले भुवनेश्वरच्या जवळ असलेल्या प्राचीन टेकड्या आणि गुहांचा समूह असलेल्या खंडगिरी या भागामध्ये. हे जे तुम्हाला दिसतंय हे काही नाटकांचे पोस्टर्स आहेत. तिथे नाटकांचे प्रयोग होते त्या दरम्यान, जत्रेसारखे. त्यामुळे मी ते शूट केलं होतं. रस्त्याभर ती पोस्टर्स लागली होती. हे बघा, हा खंडगिरीकडे जाण्याचा रस्ता आहे. मी खूप सकाळी गेले होते, त्यामुळे दुकानं, स्टॉल्स बंद होते. त्यामुळे माझं दर्शनही मला व्यवस्थित बघता आलं, अत्यंत शांतपणे बघता आलं. या सगळ्या जैन गुहा आहेत. हे बघा, या त्या गुहा आणि टेकड्या. फारच छान आहे. इथलं वातावरण सुंदर आहे. आतमध्ये हे एक मंदिर आहे. असे मी इथे थोडा वेळ घालवला आणि मग मी निघाले लिंगराज मंदिरात. हे मंदिर भुवनेश्वर मधील अत्यंत प्रसिद्ध आणि प्राचीन असं शिव मंदिर आहे. इथे हरिहर लिंगराज विराजमान आहे आणि या लिंगामध्ये भगवान शिव आणि भगवान विष्णू हे दोघंही सामावून गेलेले आहेत. आतमध्ये फोन अलाउड नव्हता, त्यामुळे मी तुम्हाला आतलं दर्शन देऊ नाही शकत. पण आतलं मंदिर फारच सुंदर आणि भव्य होतं. इथेही मंदिरावरचं काम फारच सुंदर केलं होतं. मंदिराच्या आवारामध्ये माता भुवनेश्वरीची पूजा केली जाते. त्याप्रमाणे मी सर्व मंदिराचं दर्शन घेतलं. लिंगराज मंदिरात मध्ये दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर तिथून जवळच एक तलाव आहे. त्या तलावाचं नाव बिंदू सागर. अशी श्रद्धा आहे की या तलावात जे पाणी आहे ते अनेक पवित्र नद्यांचं पाणी एकत्र येतं. मंदिराच्या तलावाच्या बरोबर मधोमध हे तुम्हाला छोटंसं मंदिर दिसतंय बघा. खूप लोक इथे श्रद्धेने या मंदिराचं दर्शन घ्यायला येतात, या तलावाचं दर्शन घ्यायला येतात. त्याप्रमाणे मीही घेतलं आणि मी पुढे निघाले. तिथून मी निघाले तिथेच जवळ असलेल्या मुक्तेश्वर आणि सिद्धेश्वर या प्राचीन शिव मंदिराचं दर्शन घेतलं. ही दोन्ही मंदिरं फारच सुंदर अशी कोरीव काम, म्हणजे दगडी कोरीव कामामुळे तिथलं आकर्षण आहे ते. आणि मंदिरामध्ये अजिबात गर्दी नव्हती. अत्यंत सुंदर आणि अत्यंत शांत पद्धतीने तुमचं दर्शन होतं. पण इथलं काम, इथली कारिगरी ही फारच बघण्यासारखी आहे. म्हणजे माझा इथेच खूप वेळ गेला. आणि हे प्राचीन शिव मंदिर असल्यामुळे एक काय म्हणूया, तिथलं वातावरणही इतकं प्रसन्न आणि पवित्र होतं. मोक्ष देणारं मंदिर म्हणून याला मुक्तेश्वर मंदिर असं नाव दिलं गेलंय. हे दर्शन घेऊन मी निघाले तिथेच जवळ असलेल्या केदार गौरी टेम्पल या मंदिरात. या मंदिराच्या बाहेरच हे जे तुम्हाला दिसतंय हे ओडिसा मधलं अत्यंत प्रसिद्ध असं पट्टचित्रकला असं नाव आहे ह्याचं. म्हणजे ह्या चित्रकलेला पट्टचित्रकला असं म्हणतात. ही संपूर्ण चित्रकला, या बारीक बारीक ज्या पट्ट्या आहेत या पाम लीफ आहेत.
आणि त्याच्यावर ही कला सादर केली जाते. हे जे कलाकार आहेत यांचं वय बघा आणि काम बघा. काका किती वेळ बसले होते आणि किती वेळ काम करत होते असं मी त्यांना प्रश्न विचारला, तर ते म्हणले मला बसून 8 तास झालेले आहेत. आणि ही लोक मान पाठ एक करून त्या पाम लीफवर ही चित्रकला सादर करतात आणि त्याला लाखो रुपयाच्या भावाने शहरामध्ये एक्झिबिशन्स मध्ये विकली जातात. खरोखरच गंमत आहे. फारच इतकी कमी किंमत सांगितली मला त्या काकांनी, मलाच कसं तरी झालं. मीही खरेदी केलं ते. हे बघा काम बघा. या पानांवर अनेकदा ते महाभारतामधल्या काही कथा, रामायणातल्या काही कथा अशा पेंट करतात. वा वा, धन्य आणि नमस्कार या संपूर्ण कलाकारांना. हे मंदिराच्या बाहेरच होतं. इथे मी काकांशी खूप गप्पा मारल्या, थोडंसं शॉपिंग केलं आणि मग मी गेले केदार गौरी टेम्पलमध्ये. या मंदिरामध्ये भगवान शिव आणि माता गौरी या दोघांचंही स्थान आहे. फार छान मंदिर होतं, असं फुल कलरफुल मंदिर होतं आणि गर्दी होती मात्र मंदिरात. इथे मी दर्शन घेतलं, थोडा वेळ बसले आणि तिथून निघाले पुढे. भुवनेश्वरील मंदिरामध्ये सगळी दर्शनं घेऊन मी निघाले पुरीच्या दिशेने. या रस्त्यावर एक पिपली नावाचं छोटंसं गाव आहे. मी ना जनरली जिथे कुठे फिरायला जाते, दर्शनाला जाते, तेव्हा आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावांची पण माहिती बरोबर घेऊन जाते. त्यामुळे मला हे माहिती होतं आणि अर्थात हे खूप प्रसिद्ध पण आहे. या गावाचं वैशिष्ट्यच हे आहे किंवा या गावामधल्या प्रत्येक घरामध्ये हे काम केलं जातं ते म्हणजे हे ऍप्लिक वर्क. हे जे तुम्हाला दिसतंय छोटे छोटे तुकडे एकत्र गोळा करून झुमरं किंवा छत्र्या, तोरणं हे बनवणे हाच इथला मुख्य व्यवसाय आहे. म्हणजे जगन्नाथपुरीच्या रथयात्रेमध्ये ज्या ज्या कलाकुसरीचं काम दिसतं आपल्याला, ते सगळं काम या गावामध्ये केलं जातं. हे गाव यासाठीच खूप प्रसिद्ध आहे. या दुकानात मी गेले, इथेही मी खूप शॉपिंग केलं. मला ना असं खूप कलरफुल आणि असं खूप ब्राईट असं खूप आवडतं. मग मी खायला गेले तिथला आलू दम. हे असे गाड्या किंवा सायकलीवर तिथे खूप रस्त्याने तुम्हाला दिसतात, पण इथली ही फेमस डिश आहे असं मला कळलं होतं. त्यामुळे मी ती खाल्ली आणि खरंच छान होती, मस्त होती. थोडक्यात चाट होता तो खाऊन मी निघाले. फायनली मला कित्येक दिवस जे बघायचं होतं ते म्हणजे कोणार्कचं सन टेम्पल. अद्भुत अनुभव होता हा. म्हणजे या कारिगिरीबद्दल किंवा ह्या अशा काही आपल्या देशात असलेल्या अद्भुत ज्या काही जागा आहेत ज्याच्याबद्दल बोलायला खरोखरच शब्द नाही आहेत किंवा अपुरे पडतात, काही सुचत नाही, त्यातलं हे एक. कोणार्क सन टेम्पल हे भारतातील अत्यंत भव्य आणि प्रसिद्ध मंदिरांमध्ये याची गणती होते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये हे समाविष्ट आहे. या मंदिराची रचना घोड्यांच्या म्हणजे 7 घोड्यांच्या रथासारखी करण्यात आली आहे. या मंदिरावरचं भव्य असं दगडी काम, कोरीव काम हे बघून फारच तृप्त व्हायला होतं. सूर्यदेवाला समर्पित केलं गेलं हे मंदिर आहे. मंदिराची अवस्था फार बरी नाहीये. असो, परत एकदा हा आपला विषय नाही. तर जे काही त्याचे अवशेष आहेत त्याची काळजी घेऊन, जे काही आहे त्यात ते जतन करून आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना ते बघता यावं अशी सूर्यदेवाकडे प्रार्थना करून मी निघाले पुढच्या प्रवासाला. कोणार्क सन टेम्पल वरून पुढे जातानाच तुम्हाला वाटेत हा एक सुंदर आणि स्वच्छ असा बीच लागतो. त्याचं नाव चंद्रभागा बीच. फारच शांत होता.
पुरीमध्ये शिरताच तुम्हाला हा एक बीच दिसतो, गोल्डन बीच. इथला हा प्रसिद्ध आणि खूपच फेमस असा बीच आहे. खूप गर्दी, खूप स्टॉल्स आणि प्रचंड स्वच्छ असा हा बीच जाणवला मला. पण इथे पुरीमध्ये दर्शनाला आल्यानंतर लोक इथे भेट देतातच. इथे ना मला रिक्षा सोडायला लागली, कारण इथून माझं जे हॉटेल होतं तिथे म्हणे रिक्षा आतपर्यंत जात नव्हती, कारण हे असे एकदम छोटेसे रस्ते होते, अगदीच बोळ म्हणू शकता तुम्ही, आणि दोन्ही बाजूला स्टॉल होते. त्यामुळे मी इथून चालत चालत चालले होते माझ्या हॉटेलच्या दिशेने. मी खूप चालले आणि मी खूप थकले, कारण बॅग बीग दिवसभर इतके फिरले होते, दमले होते. तर सांगायचा मुद्दा असा की मी इतकं चालल्यानंतर मला हे दिसलं समोर, डायरेक्ट जगन्नाथ मंदिराचा कळस. आणि माझा थकवा 1 मिनिटात गेला, कारण माझं हे हॉटेल जे आहे ते एक्झॅक्ट मंदिराच्या समोर होतं. हे बघा, हे माझं हॉटेल होतं आणि हे मंदिर. कुणाला सांगायचा थकवा आलाय किंवा दम. फार कमाल, फारच कमाल. हॉटेलवर बॅग टाकली आणि मला असं कळलं की आता संध्याकाळच्या वेळेला मंदिरावरचा ध्वज बदलण्याची वेळ असते. तो हा संपूर्ण नजारा मी माझ्या डोळ्यांनी माझ्या कॅमेरामध्ये कैद केला आणि इतका आनंद आणि इतकी ती भावना मी तुम्हाला सांगू नाही शकत. फारच कमाल. हे बघा, तुम्हाला दिसेलच तो माणूस वर चढला. त्याने ते रोज संध्याकाळची एक ठराविक वेळ आहे आणि त्या वेळेलाच हा ध्वज बदलला जातो. ज्यांना हे माहिती नाही त्यांना असं वाटेल ध्वज बदलण्याचं काय आलंय कौतुक. तर त्याचं कारण, हा ध्वज कुठल्याही साधनाशिवाय हा माणूस वर चढून 214 फूट वर चढून हा ध्वज बदलला जातो. आणि अशी मान्यता आहे की हा जर ध्वज बदलला गेला नाही तर मंदिर 18 वर्ष बंद राहील. त्यामुळे रोज हा ध्वज बदलला जातो. आणि अजून एक इथला चमत्कार म्हणजे हा ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडफडतो. यामागे कोणतंही वैज्ञानिक कारण किंवा ठोस पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे हा अनुभव नक्कीच अद्भुत असा आहे. मंदिरात दर्शन मी संध्याकाळी घेणार होते, थोडी उशिरा. त्यामुळे म्हणलं जरा आजूबाजू. तसे मंदिरात जाताना रस्त्याने गाड्या सिग्नलला उभ्या होत्या, तसा उंट उभा होता माझ्या बाजूला रस्त्यावर. आणि इतका छोटा रस्ता होता की आता काय सांगायचं. असो. हे ते बेडी हनुमान मंदिर. प्रत्येक मंदिराच्या आणि प्रत्येक मूर्तीच्या काही कथा आहेत आपल्याला, आणि त्या एकदम मोहित करून टाकतात ऐकल्यानंतर. असं हे बेडी हनुमान मंदिर. मग मी गेले गोल्डन बीच, जो मगाशी तुम्हाला दाखवला होता. रात्र झाली होती त्यामुळे इथे खूप लाइटिंग वगैरे असं सगळं सजलेला होता बीच. मंदिराच्या पासून अगदी 15 मिनिटाच्या अंतरावर होतं, म्हणून थोडा वेळ थांबले, कारण आता मी मंदिरामध्ये जाणार होते दर्शन घ्यायला. तो बीचवरनं मी मंदिराच्या दिशेने निघाले दर्शन घ्यायला. तर मंदिराचा कळस रात्रीचा ज्या प्रकारे दिसतो तो बघा तुम्ही. म्हणजे अद्भुत. हे बघा, पौर्णिमा होती आणि त्यामुळे मला ना इतकं रडू येत होतं हे दृश्य बघून. मी अजून दर्शन घेतलं नव्हतं तरीही माझ्या डोळ्यातनं पाणी वाहत होतं. सुंदर. हा मंदिराच्या आतला परिसर आहे. खूपच मोठं पटांगण आहे. प्रचंड काय मॅनेजमेंट व्यवस्थित आहे तिथली. तुम्हाला तुमच्या बॅग, चप्पल, सगळं फोन बिन काउंटरवर जमा करायला लागतं, मगच आत जाता येतं. मंदिराच्या आत, ऍक्च्युअल मंदिराच्या आत जाण्यासाठी मुख्य असे 4 दरवाजे आहेत. आतमध्ये जाण्यासाठी खूप छोटे छोटे दरवाजे आहेत, पण मुख्य असे 4 आहेत. मी तुम्हाला हा इथला अनुभव अगदी आवर्जून सांगते. दर्शनाच्या साठी आत गेल्यानंतर प्रचंड गर्दी बघून मला कळेना की मला आता दर्शन कसं नाही. म्हणून मी विचार करत होते, तर एक गृहस्थ मला जोरात धडकले. त्यांनी सोळं वगैरे नेसलं होतं आणि त्यांनी मला विचारलं की
ताई काय झालं, का थांबलात तुम्ही अशामध्ये? मी म्हणलं मला दर्शन घ्यायचंय, पण ही गर्दी बघूनच मला कळत नाहीये कसं दर्शन घेऊ. त्यांनी माझ्या हाताला धरलं आणि म्हणजे तुम्ही विचार करा, इतक्या गर्दीच्या ठिकाणी कोणीतरी येऊन आपला हात धरतंय. पण मला माहिती छोटा मुलगा होता तो, म्हणजे खूप मोठा नव्हता, असा साधारण 22-25 चा मुलगा होता आणि मला माहित नाही त्या मिनिटाला मला त्याच्यावर का विश्वास ठेवावासा वाटला. त्यांनी माझा हात धरला आणि तो जोरात आत मला पळत 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 असा घेऊन गेला आणि मी त्याच्यामागे पळत होते. तो कुठून नेतोय, काय नेतोय मला काही कळत नव्हतं आणि तरी मला डायरेक्ट मंदिरात नेला आतमध्ये आणि मी गाभाऱ्याच्या समोर होते आणि तुम्हाला सांगू नाही शकत मी किती गर्दी होती. म्हणजे मी जर तिथे लाईन मध्ये उभी राहिले असते तर मी तुम्हाला सांगू 5 ते 6 तास कुठे नाही गेले. पण मला कळलं नाही की तो मुलगा कुठून आला, त्यांनी मला का विचारलं आणि मला तो आत घेऊन गेला आणि मी दर्शन घेऊन बाहेर आले. म्हणजे हे सगळं इतकं पटकन घडलं की मलाच विश्वास बसत नव्हता की हे काय चाललंय. आतमध्ये गेले, दर्शन घेतलं. तिथला प्रसाद खूप प्रसिद्ध आहे. तिथे तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा प्रसाद मिळतो, तो मी घेतला आणि अत्यंत भरलेल्या अंतःकरणाने हॉटेलवर जाऊन आराम केला. कारण दुसऱ्या दिवशी मला निघायचं होतं तिथेच जवळ असलेल्या एका शक्तिपीठाचं दर्शन घेण्यासाठी. सकाळी उठले आणि निघाले थोडंसं बाजारात फेरफटका मारायला, तिथला प्रसिद्ध असा खाजा खरेदी करायला. प्रचंड स्टॉल आहे तिकडे खाजाचे, साजूक तुपातले, साध्या तेलातले. हे बघा, जागोजागी तुम्हाला खाजाच दिसतो. तिथे मार्केट असं भरभरून ते खाजा विकतात. मी पण थोडासा घरासाठी खरेदी केला आणि परत एकदा मंदिराच्या आवारात सकाळी आले. परत एकदा जगन्नाथ स्वामींना नमस्कार केला आणि निघाले शक्तिपीठाचं म्हणजे बिरजा देवी मातेचं दर्शन घेण्यासाठी. तुम्ही जगन्नाथपुरीच्या मंदिरात आत गेल्यानंतर तिथे तुम्हाला अजून एक शक्तिपीठाचं दर्शन मिळतं, ते म्हणजे विमला देवी. आतमध्ये पण छोटी छोटी मंदिरं आहेत. तसंच एक बिरजा देवी, हे पण एक शक्तिपीठ आहे, जे तिथून अर्थात थोडं लांब आहे. माझ्या मते 2-2.5 तासाच्या अंतरावर आहे, पण मी ते दर्शन घ्यायचं ठरवलं. बिरजा देवी मंदिरामध्ये सकाळीच आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येऊन गेल्या होत्या, त्यामुळे मंदिर खूप सजवलं होतं. या मंदिरामध्ये सती देवींची नाभी पडली होती अशी मान्यता आहे. अशा तऱ्हेने जगन्नाथपुरी, विमला देवी, बिरजा देवी, भुवनेश्वर देवी, लिंगराज मंदिर अशी सर्व मंदिराची दर्शन घेऊन मी माझं चारधाम मधलं जगन्नाथपुरी हे 4थं चारधाम पूर्ण केलं. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.